अफजल खान बहुत नाम सुना था उसका, वो तो मिलने से पहले ही मुझे डर गया महाराज. त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं, सर्व काही गोष्टी लिहिलेल्या होत्या. 10 अंगरक्षक सोबत राहतील, 10 त्यांचे 10 यांचे. आणि महाराज ते त्या पत्रामध्ये असं सुद्धा लिहिलं होतं की भेटण्याची जागा सुद्धा त्या पत्रामध्ये लिहिलेली होती. आणि ती भेटण्याची जागा म्हणजे पवित्र असं ठिकाण कुठं होतं महाराज? थापता का हे प्रतापगडच्या पायथ्याशी कानडे शिवाजी राजांच्या करामध्ये जास्त नाही जाणीव संधी करील काय कसबला युक्तीची माझ्या भावानं काल विना ऐका एकटीसाठी प्रथमगडच्या पायथ्याला जागा ठरवली महाराज. आणि जागा ठरवल्यानंतर खान भेटीसाठी निघाला. आणि त्या खानाच्या भेटीसाठी माझ्या राजानं सुंदर असा श्यामियाना त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी दिला होता. सिदार स्वामी आला, सिदार स्वामी आला, सिदार स्वामी आला, सिदार स्वामी आला, भेटीसाठी चांगला उभारला. सिदार स्वामी आला, सिदार स्वामी आला, सिदार स्वामी आला. असा सुंदर असा डोळ्याचे पारणं फेडणारा स्वामीयाना माझ्या राजाने खानाच्या भेटीसाठी उभारला होता का त्या ठिकाणी. खान त्या मंडपामध्ये येता झाला. मंडपामध्ये येता झाल्याच्या नंतर कृष्णाजी भास्कर अफजल खानाच्या सोबत होते. अफजल खान आला. महाराज अफजल खान येऊन सिंहासनावर बसला. कृष्णाजी काय आहे वो शिवा? कोण विचारते? खान विचारते. कृष्णाजी वो शिवा शिवा कहते वो काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा प्रतापगड उतरते झाले. आणि प्रतापगड उतरल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं आगमन त्या मंडपामध्ये झालं. आणि खानाच्या सोबत सुद्धा ठरलं होतं पत्रामध्ये लिहिल्याप्रमाणे 10 अंगरक्षक सोबत राहतील. खानाच्या सोबत सुद्धा खानाचा अंगरक्षक होता. सुभाष संगती महारा, सुभाष संगती महारा, सुभाष संगती महारा, सुभाष संगती महारा. रंगाच्या संगतीला खानाच्या रंगाच्या संगतीला खानाच्या सोबत सेवक नाव होता, अंगरक्षक होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होता शिवाच्या संगती महारा. महारा नावाचा मावळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंडपामध्ये येते झाले. आणि खानानं माझ्या राजाला बघितलं. राजाला बघितल्याच्या नंतर खान कृष्णाजीला म्हणतो, ओ कृष्णाजी वो शिवा शिवा करीते वो यही है क्या? यही है? हा हुजूर यही शिवा आहे. महाराज छत्रपतींना खानानं बघितलं. आणि खानानं छत्रपतींना बघितल्याच्या नंतर खान हसू लागला. असं म्हणल्याच्या नंतर खानानं छत्रपतीला आवाज दिला, आओ शिवाजी आओ, गले लग जाओ. आओ शिवाजी आओ, गले लग जाओ. महाराज छत्रपती शिवाजी महाराज मंडपामध्ये आले.
बाहू पसरवल्या कशासाठी आलिंगन देण्यासाठी माझ्या खानावर सुद्धा बघा दुश्मनावर सुद्धा विश्वास ठेवणारा माझा राजा होता दुश्मनावर सुद्धा विश्वास ठेवला आणि त्या खानाला आलिंगन दिलं पण त्या खानानं आलिंगनामध्ये दगा केला महाराजांना आलिंगन दिलं पहिलं आलिंगन यशस्वी झालं खानानं काहीच केलं नाही पण दुसरं आलिंगन देताना खानानं राजासोबत दगा केला छत्रपती शिवाजी महाराज ताकदीनं जरी मोठे नव्हते पण युक्तीनं माझा राजा सगळ्यात मोठा होता खानानं दगा केला दुसरं आलिंगन दिल्याच्या नंतर खान अभिमानी मानला अभिमानी मानला अभिमानी मानला माझ्या राजाला मान गावाला सुरुवात केली पण खानाने मान गावाला सुरुवात केली राजाला ओळखलं हा गद्दार आहे राजाला माहित होतं हा गद्दार आहे अभिमानी मानला अभिमानी मानला राजावर कोणी केला खानाने केला पण माझ्या राजाच्या अंगामध्ये शक्ती नव्हती पण युक्ती होती चिलखत होता अंगाला चिलखत होता अंगाला चिलखत होता अंगाला चिलखत होता अंगाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगामध्ये चिलखत होतं महाराज आणि ते कटारीचा वार केल्याच्या नंतर शिवाजी महाराजांना काही झालं नाही खान गडबडला आणि गडबडल्याच्या नंतर खान विचार करू लागला आणि तेवढ्या विचार करण्याच्या संधीमध्ये माझ्या राजानं संधी साधली आणि विधवा काढला आणि खानाच्या पोटामध्ये ढकलला पोटामध्ये विधवा ढकलला महाराज खान हलू लागला खान ओरडू लागला खान ओरडत होता माझ्या राजानं खानाचा मोठा बाहेर काढला खानाचे आकडे सुद्धा बाहेर काढली महाराज आणि एवढा धिप्पाड खान जमिनीवर कोसळला आणि त्या ठिकाणी खान जागीच मरण पावला आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्या दुष्ट खानाचं रक्त सांडलं महाराज माती अपवित्र झाली पण त्या ठिकाणी प्रतापगडचे युद्ध झाले कृष्णेचा मराठीचा युद्ध मांडला छत्रपती शिवाजी महाराज वीर संभाजी महाराज या ठिकाणी खाली कोसळल्याच्या नंतर मोठ्यानं गर्जना झाली काय गर्जना झाली हर हर